ऊर्जा निर्मितीमध्ये सौर ऊर्जा हा उत्तम, पर्यावरणपूरक आणि सहज उपलब्ध असणारा पर्याय आहे. भारनियमनासारख्या समस्येवर सौर ऊर्जा हे वरदान आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे आणि या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. पाहूया. वीज भार नियमनामुळे शेतकरी दिवसा सिंचन करू शकत नाही. मग अशा वेळी रात्रीच्या वेळी जोखीम पत्करून शेतकऱ्यांना शेतात राबावं लागतं. पण आता या समस्येवर तोडगा निघाला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार परिसरातल्या शेतकऱ्यांची यातून कायमची सुटका झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 4 मेगावॅट क्षमता असलेला वाशिम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प वाशिम जिल्ह्यातल्या हिसाई शिवारात उभारण्यात आल्यानं शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी दिवसा अविरत वीज पुरवठा मिळणार आहे. हा प्रोजेक्ट शेलू येथील हिसाई या गावात सुमारे 20 एकरात झालेला आहे. त्यामध्ये सुमारे 8,800 पॅनल वापरण्यात आले सौर ऊर्जेचे आणि त्याद्वारे अविरत सकाळी दिवसाच्या काळामध्ये 4 मेगावॉटची वीज निर्मिती होते. या विजेद्वारे शेलूमध्ये असणाऱ्या आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांची जी दिवसा असलेली मागणी ही त्यांचे समाधान करण्यात येते. जवळपास 1,500 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि शाश्वत वीज पुरवठा मिळणार आहे आणि याच्यात अखंडित वीज पुरवठा हा दिवसा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या की रात्री वीज पुरवठ्यामुळं शेतामध्ये जाता येत नव्हतं, काही जनावरांच्या हल्ल्याच्या घटना त्यामध्ये व्हायच्या, तर तो त्रास त्याच्यातून मुक्ती मिळणार असून शाश्वत वीज पुरवठ्यामुळे पिकं चांगल्या पद्धतीने येणार आहेत आणि शेतकऱ्याचं जीवनमान यामुळे नक्कीच उंचावणार आहे. हा प्रकल्प 33 केव्ही शेलू उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे या उपकेंद्रातून निघणाऱ्या तराळा कृषी वीज वाहिनीवरील 9 गावातल्या 1200हून जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत आहे. या सोयीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. आमच्याकडे शेतीच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा आहे, सोनल प्रकल्प आहे, रोजगार हमीतून मिळालेल्या विहिरी आहेत. यावर सगळ्या असताना फक्त उपसा करण्यासाठी विजेचा पुरवठा होत नसल्या कारणाने सिंचनामध्ये अडचणी होत होत्या. आता सोलर प्लॅन सुरू झाल्यामुळे आमच्या या परिसरातला सर्व शेतकरी हा ज्या त्याच्याकडे साधना आहेत पाण्याच्या सिंचनाच्या सुविधा त्या चांगल्या पद्धतीनं घेईल आणि या सोलर प्रकल्पामुळे खरंच या आमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला एक हा सोलर प्रकल्प वरदान ठरेल. भार नियमनामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावं लागायचं. साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच अनेक जंगली श्वापदांचा धोका पत्करून त्यांना सिंचन करावं लागायचं. आता या सोयीमुळे या सर्व अडचणीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित शेतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.